बंद करसाल जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या जे मीडिया चालू होईल त्याच्यात इन्व्हॉल्व होणं बंद करसाल तेव्हा कुठं जाऊन हा देश बदलल। आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही, आपल्याला देशही बदलायचा आहे की नाही बदलायचा आहे? कोण कोण हा देश बदलल हात वरती करून सांगा शेवटपर्यंत। अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे या देशात, अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे। हे आंदोलन टीचर आणि स्टुडंट्स आहे। या आंदोलनामध्ये जेवढी मुलं आलेली मुली आलेली आहे ते आजच्या कॅबिनेट मिनिस्ट्री पेक्षा जास्त शिकलेली आहेत। अनपढ़ गवारों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। अनपढ़ गवारों की सरकार, अनपढ़ गवारों की सरकार, अनपढ़ गवारों की सरकार। मित्रांनो, आता एक अजून नवीन ट्रेंड चालू आहे। जे कोणी या सरकारला प्रश्न अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे आपल्या देशात। जे कोणी सरकारला प्रश्न विचारल त्याला बोललं जातं पाकिस्तानी आहे, अँटी नॅशनल आहे। जेव्हा मी कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली तेव्हा हे सांगण्यात आलं की कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे फॉलोअर्स पाकिस्तानी आहे। आता इथं हजारो मुलं कॉक्रोचेस बनून आलेले आहेत। हे तुम्हाला पाकिस्तानी वाटतात? कॅमेरा फिरून दाखवा सगळे मीडियावाले, हे पाकिस्तानी वाटतात सगळे? तुम्ही यांना पाकिस्तानी बोलता इतक्या दिवसापासून। आणि दुसरी गोष्ट वेदांत नावाचा सीबीएसईचा स्टुडंट आहे। शांत राहा, 2 मिनिटं शांत राहा। नाही, गोदी मीडिया इथं नाहीये, इथं चांगली मीडिया आलेली आहे जी लोकांचे मुद्दे दाखवती। तर या सगळ्यासाठी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। ही मीडिया चांगली आहे। जे एसी स्टुडिओ मध्ये अँकर बसलेले आहेत ना ते गोदी मीडिया आहे। हे रिपोर्टर्स इमानदारीने त्यांचं काम करतात, हे आपल्या सोबत आहे। आता नवीन ट्रेंड, मी सरकारला प्रश्न विचारला सीबीएसई वर, नीट वर, मला पाकिस्तानी बोलण्यात आलं। वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट आहे सीबीएसईचा, त्यांनी सांगितलं की त्याचा पेपर चुकीचा चेक झालाय, त्याला पाकिस्तानी बोलण्यात आलं। इथं पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी बोलण्यात येतं। जो या देशात विपक्ष आहे, विपक्ष जेव्हा इलेक्शन कसं वोट चोरी होती त्याच्यावर प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना पाकिस्तानी बोललं जातं। तर जर मी पाकिस्तानी आहे, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी आहे, मीडिया पाकिस्तानी आहे, अपोजिशन पाकिस्तानी आहे, ते इंडियन आहे मग फक्त आयटी सेल वाले तुमचे। हा देश एका पक्षाचा नाहीये, आताच सांगून ठेवतो। हा देश 140 करोड लोकांचा आहे। जर तुम्हाला वाटत असेल की हा देश फक्त एका पक्षानुसार चालेल, एका विचारधारेनुसार चालेल आणि एका महामानवाच्या नुसार चालेल, तर ही तुमची चुकी आहे, ही तुमची खूप मोठी चुकी आहे। असे बरेचसे लोक येऊन गेलेत, ते म्हणतात ना तुझसे पहले भी यहाँ जो शख्स तख्ता नशीन था उसे भी अपने खुदा होने पर इतना ही यकीन था। तर ही चुकी तुम्ही करू नका। आणि मित्रांनो, आता मेन मुद्द्यावर येतो। सर 2 शब्द घ्या सर। भगत सिंगाचं वाक्य आहे, भगत सिंग म्हणतात घर कोई सरकार, भगत सिंगाचं वाक्य आहे घर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है। देवा भगत सिंग काय म्हणते, घर कोई सरकार
देश के युवाओं के हितों के अधिकारों की रक्षण नहीं कर सकती, तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो। आणि लक्षात ठेवा म्हणा सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले साले, आणि ह्या चोरायचा जो सरगणा आहे, नाम नरेंद्र काम सरेंडर, राजीनामा अभिजित दादा, राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन नाही होणार, नरेंद्रचा भी घ्या लागल, कारण सरगना होगा, सरगना वही है। आणि या देशात 4 गोचिड आहे, जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्याचं रक्त शोषण करत आहे। ते 4 गोचिड आहे, नरेंद्र, मुखिया, एक अडाणी आणि एक अमित्या, हे 4 लोक आहे।